नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यातील तब्बल 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द, राज्य शासनाचा मोठा निर्णय। लिव्ह इन रिलेशनशिपमधून मैत्रिणीचा खून करणाऱ्या सतीश यादवनं संपवलं जीवन। शाहूवाडी तालुक्यातील माळापुढे कातळेवाडीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह। विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी विभागातील लिपिक कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, कामकाजावर थेट परिणाम। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीची मुदत संपली। कोल्हापूर जिल्ह्यातील 41,899 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी। आणि पर्यावरण दिनानिमित्त श्री अंबाबाई मंदिर परिसरातील प्लास्टिक मुक्त उपक्रमाला आजपासून सुरुवात। जिल्ह्यातही राबवण्यात आले विविध उपक्रम। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता सविस्तर बातमीपत्र। राज्यातील तब्बल 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या आणि प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न झालेल्या योजनांचा यात समावेश आहे। मृद आणि जलसंधारण विभागानं आज याबाबतचा शासन आदेश जारी केलाय। शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत लघु पाटबंधारे योजना, पाझर बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव, शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत लघु पाटबंधारे योजना, पाझर बंधारे, पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्ती योजनांना प्रशासकीय मान्यता दिली जाते। मात्र या योजनांपैकी काही योजना या 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित भूसंपादन, स्थानिक लोकांचा विरोध, ठेकेदाराचं असहकार्य तसंच निधीच्या अभावामुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत। अशा बंद आणि रखडलेल्या योजनांमुळे नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची व्याप्ती कमी होतीये। तसंच अनेक ठिकाणी शेतकरी सिंचनापासून वंचित राहतो। त्यामुळे शासनानं अशा योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे। याबाबत मृदा आणि जलसंधारण विभागानं आज शासन आदेश जारी केलाय। शासनाच्या या निर्णयामुळे नव्या योजनांच्या प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा झालाय। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मिळावं, 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती आक्रमक झाली आहे। आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी कोल्हापूरपासून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या गारगोटी इथल्या निवासस्थानी पायी दिंडी काढण्याचा निर्णय जाहीर केलाय। त्यानुसार पायी दिंडीला आज सकाळी दसरा चौकातून सुरुवात करण्यात आली आहे। राज्यातील सरकारमान्य खासगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्याचा शासन निर्णय 14 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आला होता। याला 8 महिने होत आले तरी अद्याप याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं याविरोधात अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली, मात्र याची शासनानं दखल घेतलेली नाही। त्यामुळे संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या गारगोटी इथल्या निवासस्थानी पायी दिंडी काढण्याचा निर्णय जाहीर केलाय। त्यानुसार आज सकाळी 11 वाजता दसरा चौकात सर्व शिक्षक एकत्र आले। या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पायी दिंडीला सुरुवात केली। ही दिंडी 2 दिवसात गारगोटीला पोहोचल्यानंतर पालकमंत्री आंबेडकर यांना निवेदन देणार आहेत। येत्या पावसाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद करून हा विषय मार्गी लावावा, अन्यथा भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा शिक्षक आमदार जयंत असगावकर आणि कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिलाय। याची तरतूद हिवाळी अधिवेशनात व्हायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने ती झाली नाही। त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्यातही केली गेली नाही। परंतु आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत शासनाने ही अंमलबजावणी करावी यासाठीच खऱ्या अर्थानं ही आज पदयात्रा आयोजित केली गेलेली आहे। कालसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली आमच्या शिक्षक आमदारांची, त्याच्यामध्ये हा विषय प्रकर्षानं त्या ठिकाणी मांडला गेला। त्यावेळी त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं
की आम्ही अर्थ विभागाला म्हणजे वित्त विभागाला त्या ठिकाणी आम्ही फाईल सादर करू. नुसती फाईल सादर करून चालणार नाही, त्याचा पाठपुरावा खऱ्या अर्थाने शिक्षण मंत्री आणि शिक्षण कार्यालयानं करणं गरजेचं आहे. आणि ते होण्यासाठीच ही खऱ्या अर्थानं जाग आणि आंदोलन याच्यापेक्षा सुद्धा भविष्यामध्ये हे तीव्र होत जाणार आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी शासनाला हे तरतूद करावी लागेल. टप्पावाढ कागदावर झाली, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची निधीची तरतूद झालेली नाही. म्हणून शासनाला जाग येण्यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये ही आर्थिक तरतूद व्हावी म्हणून पालकमंत्री यांच्या दारी आम्ही कोल्हापूर ते गारगोटी ही पायी दिंडी काढत आहोत. याच्यामागचा हाच एक उद्देश आहे की शासनानं येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करावी आणि महाराष्ट्रातील तमाम औषधानुदानित शाळांना न्याय द्यावा, याच मागणीसाठी आम्ही पायी दिंडी काढत आहोत. यावेळी शिक्षक भारतीचे दादासाहेब लाड, भरत रसाळे, के पाटील, शिवाजी कुरणे, संदीप काळे, केदारी मगदूम, अनिल लायकर, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, जयश्री पाटील, रेखा संकपाळ यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. लिव्ह इन रिलेशनशिपमधून मैत्रिणीचा खून करणाऱ्या सतीश मारुती यादव या तरुणानं आपलं जीवन संपवलंय. शाहूवाडी तालुक्यातील माळापुढे कातळेवाडी इथं आज गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. कोल्हापुरातील कसबा बावड्यात राहणाऱ्या समीक्षा नरसिंगे बागडी या तरुणीचा मंगळवारी दुपारी खून झाला होता. लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून पन्हाळा तालुक्यातील उंडरी इथल्या सतीश यादवनं सरनोबतवाडी इथं चाकूनं भोसकून तिचा खून केला होता. खुनानंतर आरोपी सतीश यादव पसार झाला होता. गांधीनगर पोलिसांकडून आरोपी सतीश यादव याचा शोध सुरू असताना आरोपीनं स्वतःला संपवल्याचं समोर आलं. सतीश यादव यानं शाहूवाडी तालुक्यातील माळापुढे इथल्या नदी पाणवठ्यानजीक एका झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय. लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून मैत्रिणीचा खून करणाऱ्या सतीश यादव यानं मैत्रिणीला संपवल्यानंतर अवघ्या 2 दिवसात स्वतःचीही जीवनयात्रा संपवल्यानं खळबळ उडाली आहे. कृषी विभागातील लिपिक संवर्गातील कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. खरीप हंगाम सुरू होत असतानाच कर्मचारी संपावर गेल्यानं त्याचा थेट कामकाजावर परिणाम होत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागात विविध कर्मचारी संघटनांचं आंदोलन सुरू असल्यानं वातावरण ढवळून निघालंय. खरीप हंगाम सुरू होत असतानाच कृषी विभागातील कर्मचारी आजपासून संपावर गेल्यानं त्याचा थेट कामकाजावर परिणाम होतोय. यापूर्वी कृषी सहाय्यकांनी संप पुकारला होता. आता लिपिक संवर्गातील कर्मचारी संपावर गेलेत. त्यामुळे कृषी विभागातील आंदोलनाचं लोण पसरतच चाललंय. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत आज दुपारी 2 वाजता संपली. या मुदतीत कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण 41,899 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीची आज दुपारी 2 वाजता मुदत संपली. या मुदतीत कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण 41,899 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर 1,385 विद्यार्थ्यांनी शुल्क भरलंय. 41,146 जणांनी पहिला टप्पा तर 39,274 जणांनी दुसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केलाय, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आता या अर्जांची छाननी केल्यानंतर सर्वसाधारण यादी जाहीर करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 52,394 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यापैकी 11वीसाठी 41,385 जणांनी नोंदणी केली आहे. पर्यावरण दिनानिमित्त आज श्री अंबाबाई मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्त परिसर या उपक्रमाची सुरुवात झाली. देवस्थान समितीच्या वतीनं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत मंदिरात नेण्यात येणारं पूजेचं साहित्य प्लास्टिक ऐवजी कागदी वेष्टन अथवा इतर पर्यायी व्यवस्थेतून देण्यात येत होतं. पहिल्या दिवशी याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर 5 जूनपासून पूर्णतः प्लास्टिकमुक्त करण्याचं आवाहन देवस्थान समितीच्या वतीनं मंदिर परिसरातील व्यावसायिकांना करण्यात आलं होतं.
देवीच्या दर्शनाला येताना भाविक दुकानातून नारळ, साखर, फुले, ओटी आदी पूजेचं साहित्य प्लास्टिक पिशवीतून आणतात. यामुळं होणारं प्रदूषण थांबावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय. आज पहिल्याच दिवशी याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यावसायिकांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत दुकानात कापडी पिशव्या ठेवल्या. अनेक भाविकांनी कापडी पिशवीतून पूजेचं साहित्य नेलं, तर काही भाविक प्लास्टिक पिशवीतून साहित्य घेऊन जात होते. देवस्थान समितीनं घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असला तरी त्याची अंमलबजावणी आणि त्याविषयी माहिती देणाऱ्या यंत्रणेचा अभाव दिसून आला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या गणेश मूर्तिकारांना नोंदणी करण्यासाठी महानगरपालिकेनं मार्चमध्ये नोटीस बजावली होती. मात्र अद्याप एकाही मूर्तिकारानं व्यवसाय नोंदणी केलेली नाही. यामुळं महानगरपालिकेच्या नोटीसला गणेश मूर्तिकारांनी ठेंगा दाखवल्याचं दिसून येतंय. कोल्हापुरातील बापट कॅम्प, शाहूपुरी, गंगावेशसह विविध भागात 700हून अधिक गणेश मूर्तिकार व्यवसाय करतायत. पुणे, पेण हे गणेश मूर्तींचं सर्वात मोठं मार्केट आहे. यापाठोपाठ कोल्हापूरचं नाव घेतलं जातंय. दरवर्षी कोल्हापुरात मूर्तिकारांकडून हजारो गणेश मूर्ती घडवल्या जातात. यामध्ये सुमारे 50 कोटीची आर्थिक उलाढाल होतीये. मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपत गणेश मूर्तिकारांनी महानगरपालिकेमध्ये व्यवसाय नोंदणी केली आहे. प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्यानं न्यायालयानं प्लास्टर ऑफ पॅरिसला विरोध करून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचे आदेश दिलेत. सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अधिकारी, सदस्य, मूर्तिकार संघटना, कुंभार समाज प्रतिनिधी यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2025 रोजी आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020 सालच्या सुधारित सूचनेनुसार कोल्हापूर शहरातील सर्व मूर्तिकारांची नाव नोंदणी, व्यवसाय नोंदणी करून हमीपत्र घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते. तशी नोटीस देखील सर्वांना बजावण्यात आली होती. याला 3 महिने पूर्ण होत आहेत. मात्र अद्याप कुणीही नोंदणी केली नसल्याचं प्रदूषण विभागाकडून सांगण्यात आलंय. 20 मार्चपूर्वी फक्त 24 मूर्तिकारांनी व्यवसाय नोंदणी केली होती. ती पण महामंडळाकडून कर्ज मिळवण्यासाठी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांना याबाबत विचारलं असता पुन्हा एकदा नोटीस काढून मूर्तिकारांना कळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रदूषणाचा विषय इतका गंभीर असून देखील महानगरपालिकेचे अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. कोल्हापूर शहर आणि परिसराला आज सायंकाळी 4:15च्या सुमारास मुसळधार पावसानं झोडपलं. अर्धा तास पडलेल्या या पावसामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालं. पावसामुळं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडाची फांदी तुटली. कोल्हापूर शहरात आज सकाळपासून पावसाची उघडीप होती. मात्र सायंकाळी 4:15 नंतर वातावरणात बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास तुफान पाऊस झाला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. जोरदार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडाची फांदी तुटली. या ठिकाणच्या रस्त्यावरून पावसाचं पाणी वाहत होतं. दरम्यान राज्यातील काही भागात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. ज्योतिबा विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपये इतका निधी मंजूर झालाय. मात्र हा आराखडा तयार करताना विश्वासात घेतलं नसल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. त्यानंतर आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांचं एक शिष्टमंडळ पुढील आराखड्यावेळी समाविष्ट करून घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ चर्चेसाठी तयार झाले. ज्योतिबा विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपये इतका निधी मंजूर झालाय. मात्र हा विकास आराखडा तयार करताना विश्वासात न घेतल्यानं ज्योतिबा ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. त्यामुळे ज्योतिबा ग्रामस्थांशी समन्वय साधण्यासाठी आज खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ पुढील आराखड्यावेळी समाविष्ट करून घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ चर्चेसाठी तयार झाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची अडीअडचणी समजावून घेतल्या. प्राधिकरणाचा पहिला टप्पा कसा असणार, या टप्प्यांमध्ये कोणकोणती विकासकामं केली जाणार याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली.
या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी त्यांच्या काही प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. यामध्ये ग्रामस्थांचा रोल महत्त्वाचा आहे. जी कामं ज्या ठिकाणी झाली पाहिजेत ती होण्यासाठी ग्रामस्थांच्या सूचनांचा काय करावा, विचार गांभीर्यानं करावा, ही मागणी आमची ग्रामस्थांची होती. आमचा विकासाला कोणत्याही ग्रामस्थांचा विरोध नाही, कारण ज्योतिबा डोंगरवरचा जो ग्रामस्थ आणि पुजारी वर्ग जो आहे नेहमीच प्रशासनाला सकारात्मक भूमिकेनं सहकार्य करणारा असा ग्रामस्थ आहे. प्राधिकरणाचा हा नियोजित आराखडा असून मुख्य आराखडा तयार करत असताना ग्रामस्थांचं 5 जणांचं मंडळ यामध्ये समाविष्ट करून घेऊ असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलं. मंदिराचं संवर्धन करणं या अनुषंगाने ज्या बाबी घेतलेल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन ग्रामस्थांसमोर झालं. ग्रामस्थांचे काही शंका होत्या, काही प्रश्न होते, त्याचं निरसन प्रशासन म्हणून आम्ही खासदार महोदयही बैठकीला उपस्थित होते. आम्ही सर्वांनी शंकांचं निरसनही केलं आणि ही बैठक झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी पॉझिटिव्ह त्यांचा सपोर्टही आम्हाला दर्शवला आणि अशी विनंती केली की हे सर्व प्रेझेंटेशनचा अभ्यास करून त्यांच्या काही सूचना असतील तर ते सूचना तयार करतील. त्यासोबत त्यांचे काही 5 प्रतिनिधी असतील त्यांचीही यादी ते आम्हाला देतील की जे नंतर पूर्ण आराखड्याची अंमलबजावणी होत असताना प्रशासनाच्या संपर्कात राहतील. त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना त्यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचतील. तर आजची मीटिंग आहे ती खूप चांगली पॉझिटिव्ह सकारात्मक बैठक झालेली आहे आणि ग्रामस्थांच्या विनंतीनुसार एकदा त्यांचा प्रेझेंटेशनचा अभ्यास झाल्यानंतर परत एकदा सर्व ग्रामस्थांसोबत आम्ही बसणार आहे आणि त्यांच्या ज्या पॉझिटिव्ह सूचना आराखडा राबवताना घेता येतील. मंदिर आणि तिथल्या धार्मिक आणि पुरातत्व वस्तूंचं संवर्धन करत असताना मूळ आध्यात्मिक स्वरूपाला बाधा येऊ नये यासह इतरही काही मुद्दे ग्रामस्थांनी उपस्थित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, ज्योतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मानवाच्या अमर्याद गरजांमुळे निसर्गाची प्रचंड हानी होत आहे. त्यामुळे सर्वांनी पुनर्चक्रीकरणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा असं आवाहन पर्यावरण अभ्यासक डॉक्टर जय सामंत यांनी केलंय. ते अवनी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी आणि कोल्हापुरातील सामाजिक संस्थांच्या सहभागातून आयोजित उत्सव पुनर्चक्रीकरणाचा पर्यावरण रक्षणाचा या कार्यक्रमात बोलत होते. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून अवनी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी आणि कोल्हापुरातील सामाजिक संस्थांच्या सहभागातून उत्सव पुनर्चक्रीकरणाचा पर्यावरण रक्षणाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राजर्षी शाहू स्मारक भवन इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण अभ्यासक डॉक्टर जय सामंत यांनी सध्या कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली असल्यानं टाकाऊपासून टिकाऊ याबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचं सांगितलं. एखादी वस्तू पुन्हा पुन्हा वापरणं यालाच पुनर्चक्रीकरण म्हणतात. याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. स्वच्छता म्हणजे श्रीमंती हा आपला गैरसमज आहे. भूतानसारखा गरीब देशसुद्धा स्वच्छ आहे, कारण तिथल्या लोकांची मानसिकता तशी आहे. तशी मानसिकता आपल्या इथं दिसून येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देशापुढं सध्या लोकसंख्या वाढ आणि अतिउपभोग घेण्याची बदलणारी वृत्ती यांचं आव्हान आहे. मानवाच्या अमर्याद गरजांमुळं निसर्गाची प्रचंड हानी होतीये. त्यामुळे सर्वांनी पुनर्चक्रीकरणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा असं आवाहन त्यांनी केलं. यानिमित्त शाहू स्मारक भवनाच्या बाहेर पुनर्चक्रीकरण भिंत निर्माण करण्यात आली होती. या माध्यमातून जुन्या आणि वापरात नसलेल्या वस्तू, कपडे, खेळणी, भांडी, प्लास्टिक आदी टाकाऊ वस्तू 5 जून ते 8 जून या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत संकलित करण्यात येणार आहेत. यावेळी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मधुकर बाचोळकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी डॉक्टर रोहिदास मातकर, किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीचे HR वीरेंद्र गायकवाड, हरीश सेवे, अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले, उपाध्यक्ष संजय पाटील, निगवे गावच्या सरपंच दीपाली चौगुले, सुशीलाताई साबळे, अवनीचे प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते यांच्यासह कचरा वेचक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. पर्यावरण दिनानिमित्त सांगली इथल्या उत्तम पडियार आणि चंद्रहास देसाई या दोघा पर्यावरण प्रेमींनी सांगली ते काटेभोगाव असा सायकल प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा असा संदेश दिला.
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सांगली इथल्या उत्तम पडियार आणि चंद्रहास देसाई या दोघांनी सांगली ते काटेभोगाव असा सायकल प्रवास सुरू केलाय. या प्रवासात ते प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा असा संदेश देत आहेत. आज सकाळी कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नामानंद कांबळे, पंचगव्य चिकित्सक आशुतोष राजपूत आणि गोगीता सेवा संस्थेच्या प्रमिला सावंत, बाबा रेडकर यांनी पडियार आणि देसाई यांचं दसरा चौकात स्वागत केलं. यानंतर पडियार आणि देसाई हे दोघे सायकलवरून काटेभोगावच्या दिशेनं मार्गस्थ झाले. भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ कोल्हापुरात आरपीआय आठवले गटाच्या वतीनं भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली. हातात तिरंगा ध्वज आणि आरपीआयचा निळा ध्वज घेऊन कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ कोल्हापुरात आरपीआय आठवले गटाच्या वतीनं भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आली. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेला सुरुवात झाली. हातात तिरंगा ध्वज आणि आरपीआयचा निळा ध्वज घेऊन कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. भारत जिंदाबादच्या घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या या यात्रेची बिंदू चौकात सांगता झाली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या यात्रेत राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष सतीश माळगे, बी के कांबळे, दीपक भोसले, संजय जिरगे, नामदेव कांबळे, दिलीप कोथळीकर, पुंडलिक कांबळे, चरणदास कांबळे, सलमान पासरे, राजू भडंगे, श्याम लाखे, सरदार कांबळे, सुरेश कांबळे, रुपेश आठवले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. इचलकरंजीत महानगरपालिकेचा वर्धापन दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष आणि ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते. इचलकरंजी महापालिका वर्धापन दिन आणि पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष आणि ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिंडीचा शुभारंभ झाला. शिवतीर्थ इथून या दिंडीला सुरुवात करण्यात आली. महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पारंपरिक वारकरी वेशभूषेत या दिंडीत सहभागी झाले होते. महात्मा गांधी चौक, राजवाडा चौक मार्गे मंगलधाम इथं दिंडीचा समारोप झाला. विशाळगडावरील कुर्बानीला मुंबई उच्च न्यायालयानं अटी शर्तींसह परवानगी दिली आहे. न्यायालयानं दिलेल्या आदेशांचं पालन होण्याबाबत प्रशासनानं योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. विशाळगडावर मुस्लिम सरदार मलिक रेहानच्या नावानं भरणाऱ्या उरुसासंदर्भात न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, आदेशाबाहेर कुठल्याही ठिकाणी पशुबळी होऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. संपूर्ण विशाळगड परिसराची CCTVद्वारे देखरेख ठेवावी आणि सर्व घटनांचं व्हिडिओग्राफी करून पुरावे संकलित करावेत. तसंच बेकायदेशीर कुर्बानी झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी आदी मागण्यांचं निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, किशोर घाडगे, संभाजी भोकरे यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीनं दिवंगत वस्ताद सूरज ढोली यांची परंपरा कायम ठेवत कोल्हापुरात शिवकालीन युद्धकला आणि मर्दानी खेळांचं 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात मुलं मुलींसह महिलांनी सुद्धा उत्साहानं सहभाग घेतला. दिवंगत वस्ताद सूरज ढोली यांनी मर्दानी खेळांच्या प्रसारासाठी सातत्यानं प्रयत्न केले. त्यांच्या अकाली जाण्यानंतर त्यांची पत्नी शीतल यांनी त्यांचा वारसा प्रयत्नपूर्वक जपलाय. याचाच भाग म्हणून त्यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात शिवकालीन युद्धकला आणि मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 10 दिवस चाललेल्या या शिबिरात सहभागी झालेल्या मुलामुलींसह महिलांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लाठी काठी, तलवार, दांडपट्टा यासारख्या पारंपरिक शस्त्रांचं तसंच विविध साहसी खेळांचं प्रशिक्षण देण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर, विनोद कांबोज, अनिकेत
अनिकेत जुगदार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचा नुकताच समारोप करण्यात आला. धनाजी उपारे, ज्योती जाधव आदींनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून अवनी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी आणि कोल्हापुरातील सामाजिक संस्थांच्या सहभागातून पुनर्वापरायोग्य जुन्या नैसर्गिक वस्तूंचं प्रदर्शन भरविण्यात आलंय. 8 जूनपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन अवनी संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून अवनी संस्था, किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी आणि कोल्हापुरातील सामाजिक संस्थांच्या सहभागातून पुनर्वापरयोग्य जुन्या नैसर्गिक वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणं, पर्यावरणपूरक वस्तू, टाकाऊ प्लास्टिकपासून केलेल्या वस्तू, विविध वनौषधी वनस्पती, कापडी पिशव्या, हातानं शिवलेल्या जुन्या पद्धतीच्या वाकळ, झाडांच्या सुकलेल्या सालीपासून तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनासोबतच या वस्तूंची विक्रीसुद्धा करण्यात येणार आहे. यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्यातील एकूण 36 संस्था सहभागी झाल्यात. 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी केलंय. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, डॉक्टर मंजुळा पिशवीकर, डॉक्टर मधुकर बाचुळकर, डॉक्टर जय सावंत, सरपंच दीपाली चौगुले, अवनीचे प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते यांच्यासह इतर कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. सर्वसामान्यांचा खर्च वाढतोय, उत्पन्न कमी होतंय, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा. रोज सकाळी उठून कुणाला फसवताय? शिवसेना, उबाठा, मनसे युतीच्या वक्तव्यावरून अमित ठाकरेंचा संजय राऊतांना टोला. नाशिकमध्ये भीषण अपघात, भरधाव कार बंगल्यात घुसली, 5 ठार. समृद्धी महामार्ग रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण, आता शक्तीपीठ महामार्गही करू, देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अफीम या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या धनराज चौधरी याला तावडे हॉटेल परिसरातून ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून 52 ग्रॅम अफीम आणि इतर साहित्य असा एकूण 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एक परप्रांतीय तावडे हॉटेल परिसरात हफीम या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून धनराज चौधरी याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडून 52 ग्रॅम वजनाचा हफीम आणि इतर साहित्य असा 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, प्रवीण पाटील, शुभम संकपाळ, संदीप बेंद्रे, अरविंद पाटील, अशोक पवार, अमित सरजे, विशाल चौगले, संजय पडवळ, राजू येडगे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली आहे. कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या विवेकानंद महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या ॲडव्होकेट दीपक सरंबळे यांच्या घरात बुधवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत सरंबळे यांच्या घरातील प्रापंचिक साहित्यासह इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्यानं पुढील अनर्थ टळला. कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या विवेकानंद कॉलेज परिसरात ॲडव्होकेट दीपक सरंबळे हे राहतात. आज सकाळी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन सुरू केल्यानंतर खोलीतून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचं लक्षात येताच दीपक सरंबळे यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सरंबळे यांच्या घरातील वॉशिंग मशीन, गीझर आणि प्रापंचिक साहित्य जळून खाक झाल्यानं सुमारे 50,000चं नुकसान झालंय.
करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीत राहणाऱ्या विवाहितेनं पतीविरोधात छळाची तक्रार केली आहे. या फिर्यादीवरून पती रोहित दुधाणे याच्या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीतील रोहित दुधाणे या तरुणाचा ओळखीतून एका मुलीशी मे 2024मध्ये प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पत्नी गर्भवती राहिल्यानंतर रोहित यानं पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिच्याकडे 10 लाख रुपये हुंड्याची मागणी केली. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असताना कोल्हापुरातही हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आलाय. करवीर तालुक्यातील केर्ले इथल्या दगडखणीत पडून गंभीर जखमी झालेल्या महेंद्र कुंभार या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे आत्महत्या की घातपात अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू असून करवीर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. महेंद्र प्रशांत कुंभार हा महाविद्यालयीन शिक्षण घेणारा तरुण करवीर तालुक्यातील केर्ले या गावात राहत होता. मंगळवारी रात्री हनुमाननगर परिसरातील एका दगडखणीत पडून तो गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी अवस्थेतील महेंद्र कुंभार याला उपचारासाठी CPRमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा मृत्यू झाला. मित्राच्या वाढदिवसाला जाऊन येतो असं कारण सांगून घरातून बाहेर पडलेला महेंद्र कुंभार दगडखाणीत कसा पडला, त्यानं आत्महत्या केली की घातपात आहे, अशी उलटसुलट चर्चा सध्या स्थानिक नागरिकांच्यात सुरू आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. रंकाळा तलावात उडी मारलेले संजय मारुती घुले यांचा बुधवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोल्हापुरातील राजोपाध्यनगर इथं राहणारे घुले यांनी बुधवारी सकाळी रंकाळा तलावात उडी घेतली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीनं अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढलं. बेशुद्ध अवस्थेत त्यांना CPRमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यमुनाताई चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, विजयश्री जोशी, सुरेखा उबारे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पाटील, साक्षी वंजारी बेर्डे, प्रकाश पाटील, हरिहर देशपांडे, AS पाटील यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या शिबिरात डॉक्टर सारा गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मलकापूर आणि परिसरातील रुग्णांची तपासणी करून त्यांना आरोग्य सल्ला दिला. शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ आकर्षक रोषणाईनं उजळून निघालं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि मुख्य प्रशासकीय इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईनं विद्यापीठ परिसर उजळून निघाला होता. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील तब्बल 903 योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द, राज्य शासनाचा मोठा निर्णय. लिव्ह इन रिलेशनशिपमधून मैत्रिणीचा खून करणाऱ्या सतीश यादवनं संपवलं जीवन. शाहूवाडी तालुक्यातील माळापुढे कातळेवाडीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी विभागातील लिपिक कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, कामकाजावर थेट परिणाम. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीची मुदत संपली. कोल्हापूर जिल्ह्यातील 41,899 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी. आणि पर्यावरण दिनानिमित्त श्री अंबाबाई मंदिर परिसरातील प्लास्टिक मुक्त उपक्रमाला आजपासून सुरुवात. जिल्ह्यातही राबवण्यात आले विविध उपक्रम. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.